हॅलो गाईज, मी राधे आणि आपण बघत आहात राधे रिव्ह्यूज. आज आपण आलो आहोत ठरलंय फॉर एव्हर या नाटकाच्या पब्लिक रिव्ह्यू साठी. तर बघूया प्रेक्षकांना कसं वाटलं हे नाटक. चला, सबस्क्राईब करा आता. चला. खूप छान होतं. मस्त आहे, मस्त आहे. छान आहे, छान. छान आहे. मस्त आहे ना. छान होतं, खूप सुंदर. खूप छान होतं. छान आहे नाटक. मस्त वाटलं, छान आहे, एकदम यंग आहे, कलरफुल आहे, म्युझिकल आहे, एन्जॉय केलं, छान आहे, खूप छान आहे. काय आवडलं तुम्हाला नाटकामध्ये? नाटकामध्ये दोघांची भूमिका खूप छान होती आणि ट्विस्ट खूप होता. म्हणजे पहिल्या पार्टमध्ये थोडंसं त्यांनी हे दिलं होता आणि नंतर छान झालं नाटक. एक वेगळी लव्ह स्टोरी, ठरल्यासारखी वाटलेली आणि ठरलेली पण. फॉरेवर. ऍक्च्युली खूप वर्षापूर्वी यदा कदाचित नावाचं नाटक आलं होतं, त्यानंतर पहिल्यांदा दोनदा बघावं असं वाटलं असं नाटक आहे. खूप एक्सलंट परफॉर्मन्स होते आणि महत्वाचं म्हणजे आमची पिढी नाटक बघण्यात म्हणजे नाटक बघत मोठी झाली, पण माझी मुलांनी मला फोर्स करून आणलं आणि यंगस्टर्सनी. ही ह्या नाटकाची खरंच खासियत आहे किंवा क्रेडिट म्हणता येईल याचं. खूप छान नाटक. आम्ही स्वतः नाटक करणारे असल्यामुळं नाटकाचं एक वेगळं डिझाईन, वेगळं टेक्निक बघायचं होतं. मुख्य म्हणजे बॅकस्टेजमध्ये LED स्क्रीनचा वापर, वेगवेगळे सेटअप, विविध सेटअप, आणि या सगळ्या सेटअप बरोबर नाटकाचा एक इमोशनल टच शेवटपर्यंत खूप छान पद्धतीने टिकून ठेवला. परफॉर्मन्स फार छान झालेत. पर्टिक्युलरली ऋता दुर्गुळे आणि कपिल देडकर फार सुंदर काम केले. असं दोघंच आहेत नाटकामध्ये. छान आहे, आवडलं नाटक. नाटक नाही आहे, हा चित्रपट वाटतो लिटरली. आणि अतिशय रिफ्रेशिंग असं हे नाटक. मी भरपूर नाटकं पाहिली आहे त्याच्या आधी, पण मोस्टली आपण बघतो की स्टोरी ज्यांनी लिहिली आहे त्यांचं फक्त स्टार्टिंगला किंवा मिडलमध्ये नाव सांगितलं जातं आणि बस दॅट्स इट. लोक विसरून जातात ती गोष्ट पुन्हा. खूप कमी नाटकांचे रायटर्स आपण लक्षात ठेवतो, पण या नाटकामध्ये हे कायम लक्षात राहील की ही स्टोरी कोणी लिहिली, का हे नाटक एवढ्या छान पद्धतीने कोणी लिहिले. कारण रायटरला फक्त क्रेडिट नाही दिलं या नाटकामध्ये, बट त्यांना लिटरली तुम्ही लाईव्ह दाखवलंय, लिटरली त्यांना त्यांचे डायलॉग्स बोलायची तुम्ही त्यांना संधी दिली आहे. सो दॅट इज द बेस्ट पार्ट ऑफ दिस नाटक. दॅट्स व्हॉट आय थिंक. आणि ओव्हरऑल नाटकाची जी कन्सेप्ट होती ती मस्त होती, आवडली मला. आय जस्ट थिंक की सेट जो होता इट कॅन बी मोर लाईक अ नाटक. मला थोडा तो मूवी सारखा वाटला. दॅट वॉज अ जेन्युइन माय ओपिनियन वॉट आय थिंक इज, बट स्टोरी वॉज ऑसम. मी ॲक्च्युली ऋताचा फॅन म्हणून आलो होतो, पण कपिलच्या ॲक्टिंगनी मला एकदम असा स्पीचलेस करून ठेवलाय. मी जनरली खूप नाटकं बघतो आणि माझा खूप वेळचा हे प्लॅन होता की यायचा आहे, रँडमली आलो. बरं झालं मी आलो. खरंच भन्नाट एक्सपिरियन्स आहे. मी पाहिलं नाटक ठरलं फॉर एव्हर, आणि एक गोष्ट म्हणजे भरपूर गोष्टी मला आवडल्या नाटकाबद्दल. जे म्हणजे की दिग्दर्शन झालं, त्याचे जे डायलॉग रायटिंग होतं ते झालं, आणि म्युझिक वगैरे, बॅकग्राऊंड वगैरे एकदम फर्स्ट क्लास होता. आणि एक गोष्ट मला आवडली नाही की ते म्हणजे की नाटक संपलं. ते वाटत होतं की आणखीन 2-3 तास चालावं, इतकं छान होतं ते. इट वॉज अ कम्प्लीट पॅकेज. खूप छान ॲक्टर्स, ॲक्टिंग मस्त, राईट अप वंडरफुल, खूप मस्त. ऑल दी बेस्ट. आणि काय संदेश दिलाय नाटकाने, म्हणजे काय एंड मॅसेज? मध्ये तुम्ही म्हणजे तुमचे जे जवळचे आहेत त्यांना असं अचानक सोडून वगैरे जाऊ नका. ओके. आणि आणि जेव्हा पण वेळ भेटेल तेव्हा तुम्ही त्यांना जे असेल ते तुमच्या मनात डायरेक्ट बोलून टाकत जा. तर त्याच्यामुळे तुमचा वेळ पण जाणार नाही आणि तुमची जवळची व्यक्ती लांब जाणार नाही तुमच्यापासून. आणि इतर पब्लिकला रिकमेंड करणार हे नाटक बघायला जरूर या. आम्ही नक्की सांगू घरच्यांना जाऊन की परत बघायला या किंवा आम्ही परत येऊ. सगळ्यांनी नक्कीच हे नाटक येऊन बघितलं पाहिजे. जे कलाकार आहेत त्यांनी नक्कीच यायला पाहिजे. खूप छान प्रयोग होतोय. मला असं वाटतं की फक्त तरुण पिढीने नाही तर प्रत्येकाने बघावं. अक्षरशः असं वाटतं की आपल्यापैकी कोणतरी स्टेजवरती आहेत आणि आपलीच गोष्ट आपण बघतोय. आणि मी सगळ्यांना रेकमेंड करेल की एकदा तरी पाहावं. किती रेटिंग देणार 10 पैकी? 10. 8 तरी. 10 on 10. खूप खूप शुभेच्छा. माझ्यातर्फे या नाटकाला खूप खूप शुभेच्छा.